काय बुधा शेठ? गौतम शेठ कुठे आहेत? पाता आणायला गेलं, पाता आणायला. पाता? नो दाढीचं. हा ब्लेड. काय तुमच्या मुलीच्या लग्नाचं जमलं की नाही कुठं? असेल देवाजीच्या मनात तेव्हा जमेल. बघा आपण. आमच्या नोकरीच्या बाबतीतच देवाजीच्या मनात काय येत नाही. बाबा देणेकरांची यादी नुसती वाढत चालली आहे. किती आहे? 10,563. वा 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 फाल्गुन शेठ, आता दिल्लीची नोकरी तुम्हाला मिळाली तरच तुम्हाला काहीतरी जगायची आशा आहे. एवढे पैसे हाणायचे कुठून आणि 40 हरामखोरांना चुकवायचं कसं? काय वाचतोय? यादी वाचतो. यादी मारेकऱ्यांची, देणेकऱ्यांची. 40 बापरे. हे 40 देणेकरी म्हणजे 100 कौरव अंगावर चालून आल्यासारखे वाटतात मला. त्या श्रीकांत पत्र आलं का बाबा? अरे नाही यार, त्याच काळजीत आहे मी. अरे गेले 6 महिने मी त्याच्या नुसत्या पत्राच्या आशेवर जगतोय रे. मी तरी तुला काय सांगू, मला सांग. त्याने बहुतेक आपल्याला शेंडी लावली असणार. नाही नाही नाही. अरे मी सांगतो तुला. अरे नाही, तो तसं करणार नाही. अरे पण एक ओळीचं साधं पत्र लिहून आहे त्यानं. हेला आपलं नशीबच खचरूड आहे. अरे दिल्लीची नोकरी मिळणार म्हणून मी आणखी 10 देणेकरी अंगावर घेतलेत. मीही सुहासला थापा मारल्यात. श्रीकांतनं दिलेल्या पत्त्यावर 4 पत्र टाकलेत मी. 4. जाऊ दे रे, ही दिल्ली काय आपल्या मदतीला धावून येईल मला वाटत नाही. हो साहेब, तुमचं सकाळी 15 आहे. कोणाचं? श्रीकांत पत्र. श्रीकांत पत्र. यस, नशीब उघडलं. पत्र उघड लवकर. प्रिय गौतम, अरे वा, गेले 6 महिने मी कलकत्त्यात होतो, त्यामुळे पत्र पाठवू शकलो नाही. काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम. तुझी पत्र मिळाली. शाबास. ज्या 2-3 कारखान्यात तुमची नोकरी निश्चित केली होती, ते कारखाने लेबर प्रॉब्लेम मुळे बंद आहेत. सध्या जमण्यासारखे नाही. नंतर पाहू तुझा श्रीकांत. आता एक गोष्ट मात्र निश्चित, माझं थडकं गोडाऊन मध्ये आणि तुझं थडकं परमिट रूम मध्ये.